गुड मॉर्निंग एव्हरीवन. प्रत्येकाची तयारी झालेली असेल, प्रत्येकाला वाटत असेल केव्हा एकदाची क्वेश्चन पेपर आपल्या हातात पडते इंग्लिश आणि आपण केव्हा चांगला पेपर लिहितो असं सर्वांना वाटत असेल, असं मी गृहीत धरतो आहे. आता पुष्कळ लोकांचे 2-4 लोकांचे मेसेजेस मिळाले की सर मला काहीच आठवत नाही, पूर्ण ब्लँक झालं. रिलॅक्स, ब्लँक झालेला असेल, काही झालं असेल, ओव्हर सॅच्युरेशन झालं असेल, शांत राहा. आता तुम्ही काही करू शकत नाही. आता आपल्याला 2 ते 5च्या दरम्यान आपल्याला एक्झाम द्यायची आहे. तरी पण काही टिप्स आहेत, काही गोष्टी आहेत की ते तुम्हाला 65 पर्यंत पोहोचवू शकतात. ज्या लोकांना 65 प्लस मार्क्स स्कोअर करायचे त्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकायचा आहे. सुरुवातीपासून सांगतो, जसा क्वेश्चन पेपर तुमच्या हाती येईल त्यावेळेस काय करायचं तुम्ही, काही पूर्ण क्वेश्चन पेपर वाचण्याच्या भानगडीत पडायचं नाही. प्रश्न पहिला घ्यायचा आहे. पहिला प्रश्न आहे अटेम्प्ट एनी 5 ऑफ द फॉलोइंग. यामध्ये तुम्हाला सर्वचे सर्व प्रश्न हे तुमच्या स्टोरीजवर पडलेले असतील. स्टोरीजचे पूर्ण व्हिडिओज मी अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला दिलेले आहे. अजून सुद्धा तुम्ही त्या स्टोरीज पूर्ण ऐकल्या नसतील, वाचल्या नसतील तर मी आता या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक देणार आहे. त्या व्यवस्थित 1.5च्या स्पीडने तुम्ही ऐका. नुसते तुम्ही ऐकल्या जरी ना तरी पण तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की काय आहे त्या स्टोरीमध्ये. आणि कोणताही प्रश्न तुम्हाला विचारला 2 मार्कांसाठी किंवा 4 मार्कांसाठी तरी तुम्हाला देईल. फक्त तुम्ही त्या स्टोरी नरेट केलेल्या आहेत, मराठीत त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, त्याच्या खाली त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे, कठीण शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त ऐकायचं आहे. तेवढं जरी तुम्ही केलं, अजूनही तुमच्याकडे 4 ते 5 तास आहेत. तुम्ही पूर्ण प्रिपरेशन करू शकता आणि मॅक्सिमम स्कोरिंग करू शकता. तेव्हा स्टोरी सोडायच्या नाही. 22 मार्क्स तुम्हाला फक्त स्टोरीज देणार आहे. म्हणजे काय, ज्या लोकांना युनिट टेस्टमध्ये 30 पैकी समजा 20 मार्क्सचा ॲव्हरेज आलेला आहे ते फक्त स्टोरीजमध्ये पण 20 मार्क्स मिळवून 40 मार्कांची पासिंग घेऊ शकतात. बाकीचं काही लिहिलं नाही तरी चालेल. असं करू नका. तुम्हाला पूर्ण पेपर सोडवायचा आहे. तर सुरुवातीला पेपर आल्यानंतर काय करायचं, पहिलाच प्रश्न वाचायचा आहे. पहिला प्रश्न आहे अटेम्प्ट एनी 5 म्हणजे काय, 2 मार्कांसाठी एक प्रश्नाचे 5 लिहायचे 7 पैकी. काय करायचं माहिती आहे का, जे तुम्हाला बेस्ट 5 येत आहेत 1 2 3 4 5 6 7 असे नंबरने लिहायचे आहेत. आता त्यापैकी तुम्हाला 2 येत नाही मधले तर ते स्किप करायचे, परंतु त्याला जागा सोडून ठेवायची आहे. पहिल्याच वेळेस 7चे 7 प्रश्न जरी तुम्हाला उत्तर येत असतील तरी पूर्ण 7चे 7 लिहायचे नाही. आपला वेळ घालवायचा नाही. तुम्ही फक्त 5च लिहायचे, बेस्ट लिहायचे. आणि जे 2 आहेत जे की तुम्ही नंतर लिहायचे, जरी येत असले तरी त्याला जागा सोडून द्यायची आहे. तर मग 2 मार्कांसाठी किती लिहायचं, जे विचारलंय तेच लिहायचं. जेवढं विचारलंय तेवढंच. मी आता तुम्हाला एक प्रश्न वाचून दाखवतो. एक्सप्लेन हाऊ अजय's टीचर हेल्प्ड हिम. अजय's टीचर मिसेस शैला सिंग गेव हिम क्लोथ्स लाईक शर्ट अँड शॉर्ट शूज अँड अ कप ऑफ टी. दिस इज हाऊ अजय's टीचर हेल्प्ड हिम. बस एवढं लिहायचं आहे तुम्हाला. पूर्ण अजय काय होता, शैला सिंग काय होती, कसं त्याचे प्रॉब्लेम्स होते असं लिहिण्याची गरज नाही. जरी तुम्हाला येत असलं तरी व्हॉट एव्हर इज आस्क्ड तेवढंच तुम्हाला लिहायचं आहे आणि आपला वेळ वाचवायचा आहे. आणि एक लक्षात घ्या, सुंदर हस्ताक्षर, चांगलं प्रेझेंटेशन, याच्याने डायरेक्ट आमची एक मानसिकता असते की मुलगा चांगला आहे, त्याने अभ्यास केलेला दिसतोय, मार्क्स सुटतात. त्यामुळे व्यवस्थित हँडरायटिंग काढायचं आहे, टापटीप लिहायचं आणि सिक्वेन्सनेच पेपर सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 त्याच्यातला ABCDEFG असा सिक्वेन्स ठेवायचा. सिक्वेन्स तोडायचा नाही, जी आधी आणि मग डी आणि मग ई, नको असं करायचं नाही. तुम्ही वाटलं असेल जागा सोडून मध्ये तुम्हाला येत नसेल ते. ह्याच्याने होते काय, आम्ही मार्क्स जेव्हा काउंट करतो, तुम्हाला मार्क्स देतो त्यावेळेस आम्हाला प्रत्येक प्रश्नाचे जे मार्क्स आहेत ना ते प्रत्येक पेजवर ओढावे लागतात. आणि तुम्ही इकडे तिकडे लिहिले असेल तर मग आमच्या डोक्याला ताप होतो. बेटर आपण व्यवस्थित सिस्टमॅटिकच लिहायचं आहे. ठीक आहे. प्रश्न पहिल्यामध्ये 2 मार्कांसाठी मॅक्सिमम 30 ते 40 शब्द, मॅक्सिमम 3 ते 4 लाईन किंवा जेवढं विचारलंय तेवढंच. जसं की व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IQ, EQ अँड SQ. इंटेलिजन्स क्वोशंट, IQ इंटेलिजन्स क्वोशंट, EQ इमोशनल क्वोशंट अँड SQ सिच्युएशनल इंटेलिजन्स क्वोशंट. हा प्रश्न येणार, लक्षात ठेवा. क्वोशंटचं स्पेलिंग सगळ्यांनी पाठ करून ठेवा. QUOTIENT. तुम्ही तिथे काही लिहिलेलं आहे आणि जर का चुकलेलं असेल स्पेलिंग तर तुम्हाला 0 मिळणार. त्यामुळे प्रश्न पहिल्याला बिलकुल हलक्यात घ्यायचं नाही. अशा प्रकारे तुम्ही पहिला प्रश्न सोडवायचा आहे. 7चे 7 तुम्हाला सोडवायचे, परंतु 2 नंतर जरी येत असले तरी. येत नसेल तर तिथे मध्ये तुम्ही सिक्वेन्सने जागा सोडून द्या. क्वेश्चन नंबर 2 हा पण पूर्ण स्टोरीजवर आहे. अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग. 4 मार्कांसाठी 80 ते 100 शब्द तुम्हाला लिहायचे, म्हणजे 8 ते 10 लाईन. सगळं येतंय, मागची पूर्ण स्टोरी येतंय, बॅकग्राऊंड लिहायची, फोरग्राऊंड लिहायची, काही गरज नाही आहे. पॉईंट वाईज उत्तर लिहायचं, अगदी परफेक्ट उत्तर लिहायचं आहे. तसं की आता बघा, एक्सप्लेन हाऊ सक्सेस स्टोरी ऑफ डॉक्टर कलाम इन्स्पायर्स द न्यू जनरेशन. आता थोडासा जंगल टाईप आहे. तर सक्सेस स्टोरी त्यांची कशी आहे, ही स्टार्टेड ॲज अ पुअर पर्सन फ्रॉम रामेश्वरम, हेल्प्ड बाय हिज सिस्टर, बट later on he became the missile man of India, he became the president. ही स्टोरी आहे. मग ही तुम्हाला कशी इन्स्पायर करू शकते नवीन जनरेशनला. द न्यू जनरेशन हू डू नॉट हॅव एनिथिंग at right now, but they can reach to the maximum level in their life, and that's why the new generation should take the good lesson from the story of Abdul Kalam. Is that doesn't matter you do not have anything right now, if you put in a lot of efforts, if you get educated properly, if you are sincere enough in your efforts, definitely you will reach the dream, you will attain the dream that you have aspired for. बस एवढंच लिहायचं तुम्हाला. त्या स्टोरीतनं काय इन्स्पिरेशन मिळते तेवढंच. जेवढं विचारले तेवढं लिहिलं, ग्रामॅटिकली करेक्ट लिहिलं, सुंदर हस्ताक्षर असलं तर 4 पैकी 3.5 मार्क्स मला नक्की मिळतात. उगाच सगळं लिहित बसायचं नाही. आता तुम्हाला किती प्रश्न देणार आहेत, क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला 4 देणार आहे, त्याच्यापैकी फक्त 3च विचारले आहेत, तर तुम्ही 3च लिहायचे. चौथ्याला टचच करायचं नाही. अगदी जागा पण सोडायची नाही की आपण नंतर लिहू, काय गरज नाही, एवढा वेळ नसतो आपल्याकडे. क्वेश्चन नंबर 3 अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग. आता याच्यापैकी 4 पैकी फक्त 3 लिहायचे. बघा, पॅराग्राफ रायटिंग, कंपोज अ पॅराग्राफ ऑन माय फेवरेट टीचर. तिथे एक ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 75 वर्ड्स, म्हणजे काय 75 शब्दामध्येच तुम्हाला ते लिहायचं आहे. मग तुमचा फेवरेट टीचर कोण आहे, का फेवरेट आहे, त्याने काय काय केलंय, त्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात, तुम्हाला तेवढंच लिहायचं आहे. दॅट्स इट. खूप सोपा प्रश्न असतो. डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न आहे हा. डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ आहे, तुम्ही नक्कीच अटेम्प्ट करू शकता. पुढचं आहे कंपोज अ पॅराग्राफ ऑन द बेस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ. तुमच्या लाईफची सर्वात बेस्ट मोमेंट कोणती आहे ती तुम्हाला लिहायची. ऑब्व्हियसली पुष्कळशा असतील, परंतु विचार करायचा की त्यातली बेस्ट कोणती आहे, मी बेस्ट कोणती लिहू शकतो, तीच मोमेंट लिहायची आहे. कारण या गोष्टी या जनरल पॅराग्राफ्स आहेत. ते तुम्ही अभ्यासले असतील तर फारच बेटर, तुम्ही तयारी केली असेल तर फारच बेटर, पण नसेल तर तुम्हाला थोडासा विचार करून लिहावा लागेल. म्हणजे काय, डायरेक्ट लिहायला सुरुवात नाही करायची. थोडासा विचार करायचा की माय लाईफ बेस्ट मोमेंट, मग तुम्ही 2-4 असं पेन्सिलने लिहून काढायचे. या मोमेंटबद्दल मी चांगलं लिहू शकतो का, सगळं आठवतंय का मला, तेच लिहायचं. ज्याबद्दल सगळं आठवतंय तेच लिहायचं, व्यवस्थित लिहायचं. समजा हे येत नाहीये तर तुम्ही डायलॉग आहे, 2 डायलॉग आहे. डायलॉग लिहित असताना लक्षात ठेवा, सुरुवातीला अजय आणि विजयाचे 2 कोणतेतरी कॅरेक्टर असतील. गुड मॉर्निंग, डायरेक्ट जो टॉपिक दिलाय त्यालाच टच करायचा. बघा, डेव्हलप अ डायलॉग बिटवीन 2 स्टुडंट डिस्कसिंग द टाइम टेबल ऑफ फायनल एक्झामिनेशन. 2 लोक आहेत, ते काय करत आहेत, 2 स्टुडंट, ते आपल्या टाइम टेबल, एक्झामचं टाइम टेबल बद्दल, फायनल एक्झाम टाइम टेबल डिस्कशन करताय. फायनल एक्झाम टाइम टेबल डिस्कशन हा कोर आहे तुमचा टॉपिक. डायरेक्ट पहिल्याच डायलॉगमध्ये त्याला टच करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, अजय कोलन, असं अजय लिहायचं, कोलन लिहायचं, कोलन म्हणजे 2 टीममध्ये आणि त्याचा डायलॉग लिहायचा. हाय विजय, हॅव यू गॉन थ्रू द टाइम टेबल ऑफ अवर फायनल एक्झामिनेशन. नाऊ आय एम रिअली एक्साइटेड फॉर दिस एक्झामिनेशन बिकॉज आय एम प्रिपेअर्ड. मग विजय काय म्हणणार,
कोलन विजय कोलन एक्सलेंट द फायनल टाइम टेबल. तुम्हाला आता समजलं असेल की मला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे. जास्तीचे जास्त म्हणजे पूर्ण मार्क्स तुम्हाला मिळू शकता 4 and 4 जर डायलॉग रायटिंग तुम्ही अशा प्रकारे लिहिलं तर. मी सांगतोय तसं प्रकार. पहिल्याच डायलॉगमध्ये टच करायचं आहे. गुड मॉर्निंग ग्रीटिंग झालं. हॅव यू एक्सपिरियन्स ऑर हॅव यू गॉन थ्रू दी टाइम टेबल ऑफ अवर फायनल एक्झामिनेशन. पहिल्याच डायलॉगमध्ये अजयने सांगितले. दुसऱ्या डायलॉगमध्ये पण तो गुड मॉर्निंग येस आय हॅव गॉन थ्रू अँड आय एम रिअली एक्साइटेड अबाउट दिस टाइम टेबल बिकॉज वी हॅव द गॅप ऑफ 5 days बिटवीन 2 पेपर्स सो वी हॅव ॲम्पल टाइम टू प्रिपेअर. बघा तुम्हाला असं लिहिलं तुम्ही कोर आणि हार्ट लिहिला ना तर तुम्हाला सरळ हाताने 3.5 ते 4 मार्क्स पण मिळू शकतात जर काही ग्रॅमॅटिकल एरर नसेल तर. कारण सुटसुटीत लिहिलेलं असतं. आणि एका कॅरेक्टरचे कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 5 एवढे डायलॉग लिहायचे. म्हणजे टोटल डायलॉग किंवा टोटल डायलॉगच्या लाईन किती असेल तुमच्या मॅक्सिमम 10. खूप येत आहे म्हणून खूप सारं लिहित बसायचं नाही. पुष्कळ विद्यार्थ्यांना मी बघितलंय की खूप लिहित बसता. काही गरज नाहीये. तुम्हाला 4च्या पलीकडे तर मार्क्स नाही ना मिळणार त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये टाइमपास करायचा नाही. जेवढं विचारलंय तेवढं लिहायचं. सुटसुटीत लिहायचं. 75 शब्द म्हणजे काय जास्तीत जास्त 8 ते 10 लाईन. मी सांगितल्याप्रमाणे एकाचे 5 डायलॉग दुसऱ्याचे 5 डायलॉग खतम. आणि खतम करायचा आहे तो व्यवस्थित. एंड करायचा आहे. एक्सलंट यार. आय हॅड अ गुड टाइम टू डिस्कस दिस टाइम टेबल विथ यू. थँक्यू सो मच. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट अजय फॉर युअर एक्झामिनेशन. विजय पण तसंच म्हणणार ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू. अशा प्रकारे तुम्ही तो कन्क्लूड व्यवस्थित करायचा आहे. आणि व्यवस्थित कन्क्लूड केलेला असेल व्यवस्थित डेव्हलप केलेला असेल 3.5 ते 4 मार्क्स तुम्हाला नक्कीच मिळतील. माय गॅरंटी. असाच दुसरा डायलॉग पण आहे. तुम्ही तसाच लिहायचा आहे. आता दुसरा डायलॉग काय दिला होता बघा मागच्या 2024च्या. डेव्हलप अ डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स डिस्कसिंग अबाउट दिवाळी वॅकेशन. दिवाळी वॅकेशन म्हटल्यानंतर तुमचं डिस्कशन खूप चांगलं एन्थुझियास्टिकच असलं पाहिजे. जसं अजय वाव फायनली द दिवाळी वॅकेशन इज हिअर. दिवाळी इज कमिंग. बिफोर दिस I think we have to appear for the examination, but after the examination, we are going to enjoy as usual Diwali festival of sparkles and sweets and meeting our old friends and going to our native place. Wow, what do you feel about it? लगेच विजय तसंच सांगणार काहीतरी. असं तुम्हाला असलं पाहिजे. जो सब्जेक्ट दिलाय त्याला पहिल्याच डायलॉगमध्ये टच करा. ग्रीटिंग पण पहिल्याच डायलॉगमध्ये करा. जेणेकरून जो एक्झामिनर आहे त्याला समजेल की या विद्यार्थ्याला डायलॉग कसा लिहितात. सुरुवातीला ग्रीटिंग करतात नंतर डेव्हलपमेंट करतात आणि मग कन्क्लूड करतात हे माहिती आहे. म्हणजे तुम्ही त्या स्टेप्स पण फॉलो कराल आणि कोर देणार त्या डायलॉगचा. आणि डायलॉगमध्ये मॅक्सिमम मार्क्स मिळण्याचे चान्सेस असतात इव्हन ॲज कम्पेअर्ड टू पॅराग्राफ. तेव्हा तुम्ही डायलॉग आधी अटेम्प्ट करा. दोन्ही डायलॉग तुम्ही अटेम्प्ट केले आणि एक पॅराग्राफ लिहिला वेल अँड गुड नो प्रॉब्लेम. 4ही टाय करायची गरज नाही. पुढचा क्वेश्चन नंबर 4 आहे. अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग. राईट अ टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ द स्मार्ट वॉच. बघा स्मार्ट वॉच मोबाईल फोन लॅपटॉप आणि कम्प्युटर हे तुम्ही करूनच ठेवा. कारण याच्यापैकी एक काही ना काही येणारच तुम्हाला. एक टेक्निकल पॅराग्राफ येणारच. आणि टेक्निकल पॅराग्राफ लिहित असताना सुरुवातीला त्या टेक्निकल गोष्टीची डेफिनेशन लिहायची. नंतर त्याचे युसेज लिहायचे म्हणजे आपण कशासाठी वापरतो त्याला ते. नंतर त्याच्यासाठी ऑपरेटिंग इन्स्ट्रक्शन्स लिहायच्या आणि त्याच्यासाठी सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स लिहायच्या. एवढे जरी लिहिलं तुम्हाला 3.5 ते 4 मार्क्स नक्की मिळतील. कारण पॉईंट वाईज आपण टेक्निकल पॅराग्राफ लिहित असतो आणि तुम्ही तो करायचा आहे. टेक्निकल पॅराग्राफमध्ये मी सांगितलं या 4 गोष्टी तर तुम्ही करूनच ठेवा. ज्यांनी केलं नसेल त्यांनी आता काहीतरी बघा. ऑनलाईन तुम्हाला काहीतरी मिळूनच जाईल. आणि असं हार्ड अँड फास्ट नाही आहे की तुम्ही 2+2 = 4 असाच लिहायला पाहिजे. परंतु हे पॉईंट तुम्ही फॉलो करायला पाहिजे. डेफिनेशन ऑफ दॅट टेक्निकल स्टफ इट मे बी इलेक्ट्रिकल डिव्हाइस इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मशीन टूल इन्स्ट्रुमेंट काही पण दिलेलं असेल तर ते तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आणि त्याची इन्फॉर्मेशन डेफिनेशन झाल्यानंतर त्याचे युसेजेस काय आहे ऑपरेटिंग सिस्टम काय आहे त्याचे सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स काय हे तुम्हाला लिहावं लागेल. तेव्हा तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स मिळतील. त्याच्यानंतर खूप सोपा आणि सगळ्यात जास्त मार्क्स मिळवून देणारा प्रश्न असतो डिस्क्रिप्शन ऑफ द फॉलोइंग पिक्चर इन 75 वर्ड्स. जे दिसतं ते लिहायचं आहे. इथे तुमचं प्रेझेंट कंटिन्युअस आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि ऑब्झर्वेशन स्किल बघितलं जातं. व्यवस्थित क्लीनली त्याला ऑब्झर्व करायचं आहे आणि जे क्लिअरली दिसतं आहे तेच लिहायचं आहे. मला असं वाटतं की या पिक्चरचं असं असू शकतं असले उत्तरं द्यायचे नाही. जे दिसतंय ते. आता जसं एक चित्र दिलेलं आहे आपल्या 2024 समरच्या क्वेश्चन पेपरमध्ये. इट्स अ पिक्चर ऑफ अ ट्रॅफिक वेअर इन 2-wheeler then 3-wheeler 4-wheelers these vehicles are there on the road. Then behind the road there is a factory and the smoke is being emanated from the factory chimney. There are street lights and the footpath is also visible over there. असं तुम्हाला जे दिसतंय ना ते लिहायचं. सुटसुटीत लिहायचंय व्यवस्थित. पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात 4 आणि 4. तेव्हा पिक्चर डिस्क्रिप्शन करायचंच. ब्लॅक अँड व्हाईट जरी पिक्चर असलं तरी ते असं येईल की तुम्ही गेस करू शकता की काय आहे ते. नंतर डी त्यातला आहे यू आर मोटिवेटेड बाय क्लीन इंडिया कॅम्पेन. बघा डायरी एंट्री. डायरी एंट्रीचा फॉर्मॅट सगळ्यांनी लक्षात ठेवा. डेट लिहायची. डेट लिहित असताना काय करायचं आहे 13 डिसेंबर 2024. त्याच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे टाइम मोस्टली 10 PM.
हे एवढं लिहायचंच आहे तुम्ही. आणि त्याच्या खाली सॅल्युटेशन एक लाईन सोडून डिअर डायरी, आणि मग पूर्ण डायरी लिहायची, म्हणजे तिची बॉडी लिहायची आहे की काय आहे एक्झॅक्टली. आणि खाली तुमचं पहिलं नाव, आता पहिलं नाव म्हणजे राम असं लिहून ठेवायचं नाही, तिथे XYZ लिहून ठेवा, ABC लिहून ठेवा. किंवा तुम्हाला जर नाव दिलेलं असेल एखाद्या डायरी रायटरचं तर तेच लिहा, प्रश्नपत्रिकेत जर दिलेलं असेल. परंतु तुम्ही स्वतःचं नाव लिहिण्याची गरज नाही, XYZ ABC एवढं लिहा. अशा प्रकारे सिस्टमॅटिक तुमचा फॉर्मॅट बरोबर आहे डायरीचा, तर तुम्हाला 4चे 4 मार्क्स मिळू शकतात. डायरी पण तुम्हाला पूर्णचे पूर्ण मार्क्स देऊ शकते. सो राईट डायरी एंट्री इन 75 वर्ड्स. जसं 7 ते 8 लाईन 75 ते 100 शब्दांमध्ये तुम्हाला ते कंप्लीट करायचे. कोअर लिहायचं आहे. आणि मोस्टली तुम्हाला काय फील झालं, पहिल्यांदा काय इन्सिडेंट झाला आणि तुम्हाला त्याचं काय फिलिंग झालं, ह्या 2 गोष्टी तुम्ही अगदी क्लिअरली तिथे मेन्शन करायच्या आहे. की क्लीन इंडिया कॅम्पेन, I was impressed when Prime Minister announced it. Prime Minister of India announced it. I was really impressed by, and I too started to take part in it. And we cleaned the whole college campus or whole school campus. And after that, the kind of satisfaction that I experienced, the kind of appreciation that we all got from our teachers and the principal was exceptionally good. असं तुम्ही त्या फिलिंग्स तुम्ही तिथे लिहायच्या आणि डायरीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे. नंतर आणखी एक पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये, राईट युअर एक्सपिरियन्सेस अँड फिलिंग्स अबाउट द फर्स्ट डे ऑफ युअर कॉलेज इन युअर डायरी इन अबाउट 75 वर्ड्स. मला असं वाटतं मी तुम्हाला हे दिलेलं आहे, प्रॅक्टिकलमध्ये दिलेलं आहे. ॲज इट इज तुम्ही तसं जरी कॉपी करून आणलात किंवा प्रश्न तयार करून आणलात तर खूप बरं राहील. क्वेश्चन नंबर 5 हा बघा, हा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स देणारा प्रश्न आहे. पैकीच्या पैकी 12चे 12 मिळायला पाहिजे. अटेम्प्ट एनी 2 म्हणजे काय, A आणि B आणि C पैकी तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे आहेत. A ला 6 मार्क्स आहेत, B ला 6 मार्क्स आहेत आणि C ला 6 मार्क्स आहेत. बघा आता A चे तर 6चे 6 मिळणार. काय असतं त्याच्यामध्ये, राईट अ वर्ड बिगिनिंग विथ प्रिफिक्स डिस. मग काय करायचं, क्वेश्चन नंबर 5A आणि लॅटिन मधला 1 आन्सर डिस कोलन डिससॅटिस्फाईड. आता या प्रश्नामध्ये त्यांनी तुम्हाला कोणतंही वाक्य वगैरे विचारलेलं नाही, फक्त शब्द विचारलेला आहे. मग डिस हे प्रिफिक्स लिहिलं, कोलन केला आणि डिससॅटिस्फाईड हे तुम्ही वर्ड लिहिला. बस एवढं सोडून द्यायचं. लगेच एक लाईन सोडायची, पुढच्या लाईन. दुसरा प्रश्न, राईट अ वर्ड बिगिनिंग विथ द प्रिफिक्स इंटर असं लिहायचं. क्वेश्चन नंबर A टू इंटर कोलन इंटरनॅशनल. बस एवढंच लिहायचं तुम्ही आणि सोडून द्यायचं. समजा एखाद्या वेळेस तुम्हाला शुअर नसेल की इंटरनॅशनल हा वर्ड असू शकतो का नाही, डिससॅटिस्फाईड हा वर्ड असू शकतो का नाही, मग आणखी एखादा वर्ड तुम्ही लिहू शकता, काही फरक पडत नाही, परंतु लिहायचं. परंतु जर परफेक्ट माहिती आहे की इंटरनॅशनल हा शब्द आहे तर तेवढाच लिहायचा, जास्तीचे वर्ड लिहायत बसायची गरज नाही. नंतर पुढचा तिसरा आहे, राईट अ वर्ड एंडिंग विथ सफिक्स नेस. असा शब्द की तो नेस या सफिक्सने एंड होतो. सफिक्स तुम्हाला माहिती आहे की त्या रूटच्या नंतर लागतं. सो काइंडनेस, बस एवढंच लिहायचं आहे. स्मार्टनेस एवढंच लिहायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर राईट अ सिनॉनिम फॉर अ वर्ड हॅपी. बघा सिनॉनिम आणि अँटॉनिम पण तुमच्या कपॅसिटीनुसारच विचारले जातील. ते तुम्हाला लक्षात ठेवतील की बाबा ह्या मुलाला आता हा समजेल का नाही, येतं असेल की नाही. या कंडिशनला 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना कोणते सिनॉनिम आणि अँटॉनिम यायला पाहिजे याच्यानुसारच हे प्रश्न दिलेले असतात. त्याच्यामुळे घाबरायचं नाही. तर मग काय, जर सिनॉनिम विचारलं असेल हॅपी, हॅपी मीन्स व्हेरी जॉयस. जॉयस त्याच्याऐवजी आणखी तुम्हाला जर 2-4 शब्द माहिती असतील सिनॉनिमचे तर ते लिहू शकता तुम्ही, काही फरक पडत नाही. परंतु अँटॉनिममध्ये काय, एकच शब्द लिहायचा. जसं की पुढचा लिहिलेला आहे, राईट अँड अँटॉनिम ऑफ द वर्ड डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉय म्हणजे काय, विध्वंस करणे. मग टू सेव्ह, टू प्रोटेक्ट, असं तुम्ही एकच शब्द लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणखी तुम्हाला माहिती असेल लिहिले चालते, परंतु शक्यतो एकच शब्द लिहा, पूर्णचे पूर्ण मार्क्स मिळतील. नंतर राईट अँड अँटॉनिम ऑफ द वर्ड इनोसंट. इनोसंट म्हणजे काय की ज्याने काहीही क्राईम केलेलं नाही असा. इनोसंटच्या विरुद्ध मग क्रिमिनल, की ज्याने क्राईम किंवा गुन्हा केलेला आहे. किंवा कनिंग, धूर्त असा की जो निरागस नाही आहे. सो यू हॅव टू अंडरस्टँड. आणि सिनॉनिम आणि अँटॉनिम मी तुम्हाला दिलेले आहेत यूट्यूबवर, तेवढे जरी तुम्ही बघून गेलात तरी पण त्यातलंच काहीतरी येऊ शकतं. खूप सोपं असतं ते, पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात त्याच्यामध्ये. कमीत कमी लिहायचं असतं, पटकन होतो हा प्रश्न. नंतर बघा, कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स युझिंग द कलोकेशन कीप इन टच. बघा आता कीप इन टच, समजा कधी कधी असं होते की या कलोकेशनचा आपल्याला अर्थ माहिती नसतो. मग काय करायचं आपण, बघा जर जे एखाद्या कलोकेशनची सुरुवात जर ॲक्शन वर्डने म्हणजे वर्बने होत असेल, जसं कीप, कीप हे वर्ब आहे, तर काय करायचं, समजा मला जमत नाही की काय लिहायचं, कसं लिहायचं स्ट्रक्चर. आय कीप इन टच, फुल स्टॉप. फक्त आय लावायचा आणि नंतर जे कलोकेशन दिलेलं आहे ते लिहून टाकायचं. किंवा जर का ते कलोकेशन
असं आलेलं आहे की तुम्हाला त्याचा अर्थ माहिती नाही आणि ते वर्बने पण नाही सुरुवात होत आहे त्याची. इन सर्च ऑफ असं आहे, समजा प्रिपोजिशन आहे त्याची सुरुवात होते आहे आणि तुम्हाला समजत नाही की आता काय अर्थ आहे आणि काय लिहावं वाक्याचं. ही ट्रिक आहे. ही ट्रिक त्यांनीच वापरायची की ज्यांना त्या कलोकेशनचा अर्थ माहिती नाहीये, त्यांनीच वापरायची. लक्षात ठेवा. ज्यांना अर्थ माहिती त्यांनी व्यवस्थित उत्तर लिहायचे. जसं की आता हे कलोकेशन आहे कीप इन टच. आय हॅव केप्ट इन टच ऑफ माय ओल्ड फ्रेंड्स. त्याला माहिती त्यानं पूर्ण लिहायचं. नुसतं कीप इन टच असाच वापर केला पाहिजे असं नाही. त्याचं कोणतंही तुम्ही रूप वापरू शकता, काही फरक पडत नाही. परंतु आम्हाला असं समजलं पाहिजे की तुम्हाला त्या कलोकेशनचा अर्थ समजलेला आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही योग्य वाक्य तयार केलेलं आहे. परंतु नाही समजत आहे त्या कलोकेशनचा अर्थ आणि ते कलोकेशन जर का ॲक्शन वर्डने म्हणजे वर्बने त्याची सुरुवात होत असेल तर त्याच्या आधी फक्त आय लिहायचं आहे आणि नंतर फुल स्टॉप लिहायचं आहे. जसं की कीप इन टच, आय कीप इन टच. दुसरं कलोकेशन आहे डिसमिस अन ऑफर. आय डिसमिस अन ऑफर, फुल स्टॉप, बस झालं. परंतु हे त्यांनीच करायचं ज्यांना त्याचा अर्थ माहिती नाही आहे. परंतु मला माहिती आहे डिसमिस अन ऑफर. मग काय सांगायचं? आय डिसमिस्ड अन ऑफर ऑफ अ जॉब. मला माहिती म्हणून मी लिहिलं आणि वेल अँड गुड. पण नाही माहिती तर ते ट्रिक वापरायचे आणि पूर्णचे पूर्ण मार्क द्यायचे. आणखी एक कलोकेशन आहे ब्रेक द न्यूज. आय ब्रेक द न्यूज. ज्यांना येत नाही त्याचा अर्थ त्यांनी असं लिहायचं आय ब्रेक द न्यूज, फुल स्टॉप. किंवा द मीडिया हॅज ब्रोकन द न्यूज ऑफ मिस्टर गुकेश हू बिकेम द वर्ल्ड लीडर इन चेस. आजची न्यूज आहे. तर तुम्ही ज्याला माहिती त्यांनी असं व्यवस्थित लिहा, काही प्रॉब्लेम नाही, पूर्णचे पूर्ण मार्क्स मिळतील. पुढचं आहे रिप्लेस द अंडरलाईन वर्ड विथ करेक्ट वर्ड अँड रीराईट द फॉलोइंग सेंटेन्स. बघा तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल, वाक्यामध्ये एक शब्द दिला जाईल, त्याला अंडरलाईन केलं जाईल आणि ती अंडरलाईन्ड जी आहे शब्द तो चुकीचा असेल म्हणजे काय होमोफोन असेल, त्याच्यासारखा उच्चार असणारा आणखी दुसरा शब्द असेल तर तुम्हाला तो शब्द लिहायचा आहे. राईट. काही विशेष नाही आहे. मी हे होमोफोन पूर्ण दिलेले आहेत. ते तुम्ही नुसत्या जोड्या जरी वापरून गेले त्यातल्या 2 जोड्या तुम्हाला आलेल्या असतील. बघा तुम्ही 2 मार्क्स तुमच्या हातचे असतात. जसं की आता इथे एक दिलेलं आहे द डॉक्टर प्रिस्क्राइब्ड हर अ कोर्स ऑफ अँटीबायोटिक्स. आता कोर्सचं स्पेलिंग त्यांनी चुकीचं दिलंय COARSE. कोर्स म्हणजे जाडा भरडा. ऍक्च्युली त्याला COURSE असं म्हणायचं आहे. कोर्स आपण म्हणतो ना मला मेडिकलचा कोर्स केला आहे किंवा एखादा कोर्स घेतला आहे मी, ते अर्थ तिथे आहे. तो COURSE तुम्ही लिहायचं आहे आणि तो पूर्ण वाक्य पूर्ण लिहायचं आहे. द डॉक्टर प्रिस्क्राइब्ड हर अ कोर्स ऑफ अँटीबायोटिक. ते करेक्ट स्पेलिंग लिहायचं ते. जसं प्रिन्सिपल PRINCIPLE आणि प्रिन्सिपॉल PAL असतं. ते पण तुम्ही वीक WEEK आणि WEAK वीक हे असे जे होमोफोन आहेत ते तुम्हाला विचारले जातील आणि 2चे 2 मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजेत. जसं की आता इथे पीस लिहिलंय. वुड यू लाईक अ पीस ऑफ PEACE. पीसचा अर्थ होतो शांती, परंतु त्याला PIECE असं म्हणायचं आहे म्हणजे तुकडा. तर तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित लिहायचं आहे आणि तो पूर्ण वाक्य पूर्ण लिहायचं आहे. पुढचं आहे फनेटिक ट्रान्सक्रिप्शन. फनेटिक ट्रान्सक्रिप्शन जर तुम्हाला येत नसेल सोडून द्या, काही फरक पडत नाही. परंतु गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याच्या विद्यार्थ्यांना मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. व्यवस्थित त्यांचे वॉवेल साऊंड, कॉन्सोनंट साऊंड, डिप्थॉंग आणि फनेमिक ट्रान्सक्रिप्शन हे 4 व्हिडिओ ज्या लोकांनी बघितले त्यांना फनेमिक ट्रान्सक्रिप्शन येणारच. त्यामुळे हे पण सोडायचं नाही, पूर्ण ट्राय करायचं आहे. जर येत नसेल सुरुवातीला जागा सोडायची आणि मग लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 6 अटेम्प्ट एनी 2. ह्याच्यामध्ये पण बघा ABC तुम्हाला दिलेले आहेत त्यापैकी फक्त 2च सोडवायचे. तुम्ही 6 मार्कांना एक प्रश्न आहे ड्राफ्ट स्पीच ऑफ इंट्रोड्युसिंग द चीफ गेस्ट इन्व्हायटेड फॉर द इलोक्युशन कॉम्पिटिशन. बघा एक तर तुम्हाला इंट्रोडक्शन स्पीच येईल, वेलकम स्पीच येईल किंवा कधी कधी फेअरवेल स्पीच पण येऊ शकते. या 3 स्पीच कशा लिहायचे हे सगळं मी टाकलेलं आहे. परंतु स्पीच लिहित असताना सुरुवातीला लक्षात ठेवायचं की तुम्ही ग्रीटिंग करायचं आहे. गुड मॉर्निंग हिअर, गुड मॉर्निंग ऑल. आणि काय ऑकेशन आहे? इलोक्युशन कॉम्पिटिशन जे दिलेलं आहे. वी ऑल हिअर फॉर द इलोक्युशन कॉम्पिटिशन अँड दॅट्स वाय वी हॅव इन्व्हायटेड अ रिनोन स्पीकर ऑफ मिस्टर सो अँड सो फॉर दिस ऑकेशन ॲज अ chief guest and it is my honor to introduce you the chief guest of today's elocution competition Mr. so and so. आणि इलोक्युशन कॉम्पिटिशन आहे. या इलोक्युशन कॉम्पिटिशनशी निगडीत कोणीतरी एक चांगला वक्ता तुम्ही बोलवलेला असला पाहिजे. त्याचं नाव काही लिहा तुम्ही, परंतु तो एक चांगला वक्ता आहे हे तुम्ही प्रूव्ह करून द्यायचं त्या इंट्रोडक्शनमधनं. तेव्हा ती पूर्ण स्पीच तुमची चांगली होईल आणि 6 पैकी तुम्हाला 4 ते 5 किंवा 5.5 मार्क्स मिळतील. बी प्रश्न आहे answer the following questions. Explain the importance of dress and grooming at the workplace. State 4 commonly used gestures. List 4 tips to make an effective PowerPoint presentation. हा तुम्ही जास्तीचा ट्राय करायचा आहे. ज्या लोकांना स्पीच लिहिता येत नाही ना त्यांनी हा बी प्रश्न ट्राय करायचा आहे. बघा ग्रूमिंग, ड्रेस,
उत्तम व्हिडिओ मी टाकलेले आहे, ते नुसते ऐकले तरी तुम्हाला त्याचं इम्पॉर्टन्स समजेल. आणि जे विचारलं इम्पॉर्टन्स की त्याच्याने कसा कॉन्फिडन्स वाढतो, कशी तुमची काम करण्याची क्षमता वाढते, हाऊ द कॉन्फिडन्स इज इन्क्रीज, हाऊ यू बिकम सो ॲक्टिव्ह, यू बिकम सो फेमस, यू गेट रेस्पॉन्सिबिलिटीज अँड यू आर रिअली कॉन्फिडंट अबाउट व्हॉट यू डू बिकॉज ऑफ द ड्रेस अँड द ग्रूमिंग यू गेट. हे तुम्हाला इम्पॉर्टन्स लिहायचं आहे. ड्रेस आणि ग्रूमिंग काय असतं ते नाही लिहायचं आहे, तेव्हा प्रश्न समजूनच उत्तर लिहायचं आहे. आणि शक्यतो बी आणि सीच तुम्ही ट्राय करायचं आहे जर मॅक्सिमम स्कोअर करायचे असतील तर. कारण स्पीच तुम्ही लिहिल्यानंतर कदाचित तो एक ब्लॉक असेल, परंतु त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या नसतील तर तुम्हाला हे. परंतु बी मध्ये काय 3 प्रश्नांची उत्तर लिहायचे, म्हणजे 2-2-2 आणि 2चे 2 तुम्हाला मिळतात. जसं की स्टेट 4 कॉमनली युज्ड जेस्चर्स. कॉमनली युज जेस्चर्स तुम्ही फक्त सांगायचे. जेस्चर्स म्हणजे काय, कीपिंग युअर fingers on the lip means to keep quiet. Keeping your hand over your head, this is another gesture, means you are thinking or you are not sure what to do. असं तुम्ही लिहायचं आहे, जे विचारले तेच. आणि 2-2 मार्क्स तुम्ही घ्यायचे आहेत. लिस्ट 4 टिप्स टू मेक इफेक्टिव्ह पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. ह्या पण सगळं टिप्स मी तुम्हाला दिल्या आहे. कलर कॉम्बिनेशन कसं असलं पाहिजे, फॉन्ट साईज कसं असलं पाहिजे, कॉम्बिनेशन ऑफ मीडिया कसं असलं पाहिजे, हे सगळं टाकलेलं आहे. त्या 4 टिप्स तुम्ही लिहिल्या, 2चे 2 मार्क्स मिळतील. म्हणजे काय, तुम्ही बी जर ट्राय केला तर मॅक्सिमम मार्क्स तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत 6व्यातला. आणि सी म्हणजे काय, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असतं. मस्तपैकी पॅराग्राफ वाचायचा आहे, थोडासा टाइम जातो, परंतु याच्यात 6चे 6 मार्क्स मिळतात. वाचत असतानाच पहिल्या रिडिंगला जे काही तुम्हाला वाटतं की मेन शब्द असतील किंवा एखादा पॉईंट असेल त्याला अंडरलाईन करत जायचं आहे पेन्सिलीने, कारण कदाचित तेच प्रश्नांची उत्तर असू शकतात. आणि ज्यावेळेस तुम्ही असं करतात की मला यातले मेन पॉईंट्स काढायचे आहेत, तेव्हा तुमचं माइंडच तुम्हाला हेल्प करतं वाचत असताना. ते इकडे तिकडे डायव्हर्ट होत नाही की हां यातले मेन पॉईंट्स कोणते आहेत, मला ते अंडरलाईन करायचे आहेत. मग अंडरलाईन करत असताना आपलं लक्ष नक्कीच त्या पॅराग्राफमध्येच राहतं आणि मॅक्सिमम प्रश्नांची उत्तर आपल्याला तिथेच सापडलेले असतात. एखाद्या शब्दाचा अर्थ समजत नसेल तर त्याच्या कॉन्टेक्स्टवरून लावायचा आणि तुम्ही ते अर्थ लावून तो प्रश्न पूर्ण सोडवायचा आहे. एखाद्या वेळेस असं वाटतं की तुम्हाला ऑब्व्हियस उत्तर मिळालं, परंतु थोडासा वेळ थांबायचं आहे की ऑब्व्हियस उत्तर कदाचित दुसरं असू शकतं. पूर्ण पॅराग्राफ वाचल्यानंतर तुम्हाला ते कळेल, कारण काय म्हणायचं आहे त्या पॅराग्राफ रायटरला हे जेव्हा तुम्हाला कळतं त्यावेळेस तुम्हाला योग्य प्रश्नांचे उत्तर देता येईल. तेव्हा 6 मार्कांचा जो अनसीन पॅसेज आहे तो सर्वांनी ट्राय करायचा. 6चे 6 मिळतात. जो बी प्रश्न आहे 6व्या बी, त्याच्यात पण 6चे 6 मिळतात. आणि जो ए आहे त्याच्यामध्ये 5 पर्यंत तुम्हाला मिळू शकतात, कारण ती स्पीच तुम्हाला लिहायची असते आणि ते एक थेरॉटिकल पार्ट आहे, त्यामुळे तुम्ही तो अवॉइड केला तर चालेल. बी आणि सी तुम्ही सोडायचा नाही. अशा प्रकारे मी तुम्हाला जनरल टिप्स दिल्या आहेत. पुन्हा एकदा सांगतो, चांगलं हँडरायटिंग, चांगलं प्रेझेंटेशन. एक प्रश्न संपला तर ते पूर्ण पेज सोडून द्यायचं, दुसरा प्रश्न दुसऱ्या नवीन पेजवर लिहायचा आहे. एक प्रश्नाचं उत्तर संपल्यानंतर एक लाईन सोडून द्यायची आहे. तिथे जर वेळ मिळाला तर 2 लाईन मारून ठेवायच्या आहे. समास आखायचा आहे व्यवस्थित. एक लाईन तुम्ही प्रत्येक समासाला टाकली तर तुम्हाला उभं प्रश्न लिहिता येईल. ह्या सगळ्या गोष्टी जनरल आहेत, ज्या की मी पुष्कळ वेळा तुम्हाला सांगितलं आहे, परंतु तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला चांगली स्कोरिंग येणार आहे. अँड आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.